कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई तुम्ही सगळ्या शांत राहा। मला तुम्हाला तिघींना विचारायचं, जर तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं काही झालं तर बाजू कोणाची घेतात? तुमच्या सासूबाई, मुलाची का तुमची? ऑब्वियसली ते त्यांच्या मुलाचीच घेणार, पण आधी होत होतं, आता न्यूट्रल। हळूहळू तुम्ही आता न्यूट्रल आहे, बदललं तुमच्याकडे? आता न्यूट्रल आहे। तशी आम्ही म्हणजे जास्त वेळ आली नाही तशी कधी, कारण की आमच्या दोघांचे भांडणे असे रूमच्या बाहेर जास्त येत नाही। आणि आले म्हणजे तर आत असतात। हां, 2-3 इन्सिडेंट मध्ये होते बाजू, म्हणजे मिस्टरांचीच बाजू घेतली जाते, कारण की आईंना माझ्या जरी मुलाला किंवा मुलीला, तर मी माझ्याच मुलाची बाजू घेईल किंवा मुलीची बाजू घेईल। सो ते तसं म्हणजे थोडक्यात तुमच्या नवऱ्याची बाजू घेतात, सांगा ना सगळं। तुमच्याकडे माझी बाजू घेतात, तो डबा देताना त्याचा फरक आहे, म्हणूनच डबा देते की माझी बाजू घ्या, रोज डबा। बरं मला तुम्हाला विचारायचंय, मुलगा आणि सून 60 आणि 40 गुण द्यायचे बरोबर, तर तुम्ही 60 कोणाला देणार आणि 40 कोणाला देणार? 60 सूनबाईला देणार मी, हा, कारण माझी सूनबाई आज जी आहे ना, त्याच्यामुळे माझ्या मुलाचा खूप संसार पुढे जातोय, त्याच्यामुळे मी माझ्या सूनबाईला कधीच हे करणार नाही। वाढदिवसाचा काय इम्पॅक्ट आहे बघा, 60 गुण झालेत एक वाढदिवस सरप्राईज केल्यापासून, बघा बघा असा। तुम्ही? माझाही तसं 60 सुनेला 40 मुलाला। कसं काय एकदम बदल असा? हो का हो? आहे म्हणजे त्यांच्या हाताखाली राहायचंय आम्हाला। कसं आहे माहिती का, नाही दडपणा खाली आहे। नाही, मुलापेक्षा ना सुनेशी आपला संपर्क जास्त येतो, ती जवळून आपल्याला जास्त ओळखते मुलापेक्षा, त्याच्यामुळे तिच्याशी आपलं रिलेशन जास्त जवळचं वाटतं। म्हणजे कधी मन दुखावलं तर मुलापर्यंत ती उशिरा पोहोचतं, पण आता घरातल्या सुना या मुली झाल्यामुळे त्यांना आधी त्या भावना कळतात। तुम्ही आई? मी तर 60च देणार तिला, मुलाला 40, कारण तिला मला थोडा त्रास झाला तर तिला लगेच समजतं आईला काहीतरी होतंय। हो हो, लगेच समजतं तिला, आई तुम्हाला काय होतंय का, पाणी देऊ का, चहा देऊ का, डबा देऊ का? नाही मग मला काही नको, मला शांत बसू दे, मी ओरडते तिला। ऍक्च्युअली त्यांना डायबिटीज आहे ना, मग थोडंसं पटकन कळतं की बाबा तिला शुगर लगेच लो कळतं. झालीये, तर काय दिसतं त्यांच्या डोळ्यामधून, चेहऱ्यावरून की नाही, मग ते जसं आहे तसं सोडून मग त्यांना जसं चला तुम्ही पहिला तिकडे घरी चल, खाऊन पिऊन पहिला व्यवस्थित राहा, मग बाकीचं बघता येईल। अर्ध आयुष्य माहेरी काढलेली ही ताई सासरी येते आणि या घरात तुमच्या सगळ्यांच्या वेळा मन सगळं त्यांना कळू लागतं। बरं आता प्रत्येकाने सांगा, तुमच्या सुनेने स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे, तुम्ही सांगा। आता माझ्या सुनेने बदल करासारखं तिच्यामध्ये काहीच अवगुण नाहीये, तर मी काय सांगू तिला की बदल कर? काय वाढदिवसाचा इम्पॅक्ट आहे बघा। आई तुम्ही सांगा। माझी काही नास्ती नाही त्यांना। मी त्यांना काही भीती घालून नाही ठेवली। थोडंसं याचा स्पीड वाढवावा थोडासा कामाचा। अच्छा, थोडं गती थोडीशी वाढवा। त्यांना ऑफिसला जातात, त्या काम करून जायच्या, सो त्यांना सगळं पटापट आटपून, आणि आता आमच्या दिला कसं एवढं फास्ट होत नाही त्यात, आणि माझी मुलगी मध्ये मध्ये करत असते, सो माझा वेळ तिच्यामध्ये खूप जातो, सो थोडा माझा स्पीड कमी होतो, त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की थोडा स्पीड वाढला पाहिजे। तुमचं काय म्हणणं आहे? माझी सून आहे तशीच राहू दे, मी आहे तोपर्यंत। अशाच सगळ्या माऊली त्यांच्यावर प्रेम करत राहा, कारण त्या पिढीने खूप कष्ट करून सगळं उभं केलेलं आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।